तर कालच्या भागात आपण बघितलं होतं की अवंती आणि कबीर दोघेही त्यांच्या घराच्या बाहेरच्या गार्डनमध्ये फिरत होते आणि कबीरने अवंतीसाठी खूप मोठी अबोली गुलाबाच्या फुलांची बाग लावली होती. तर आज आपण बघणार आहोत की पुढे काय होईल. दोघेही त्या गार्डनमधल्या गजिबोमध्ये जोरदार होणाऱ्या पावसाकडे बघत बसले होते. त्याने तिच्या मांडीवर डोकं ठेवून पाय पसरवून डोळे बंद केले होते. तिच्या मिठीत एक वेगळं स्वर्ग त्याला जाणवत होतं. वातावरण अगदी शांत होतं. फक्त कानांना पावसाची रिमझिम ऐकू येत होती. तिचा नाजूकसा हात केसांमध्ये फिरत होता तसं त्याला झोपेची गुंगी येत होती. थोड्या वेळाने तिचा हात थांबला तसं त्याने डोळे उघडून बघितलं तर तिचे डोळे आपोआप बंद झाले होते. तसे तो डोक्यावरून हात फिरवत गडबडून जागेवरून उठला. ह्यावेळी तो जरा त्याला स्वार्थीच वाटला. ती पण सकाळपासून थकली असणार आणि तो निवांत तिच्या मांडीवर झोपून टाकला होता. त्यामुळे त्याला स्वतःचाच राग येऊ लागला. अवंती, त्याने तिच्या गालावरून हात फिरवत हळूवार आवाज दिला. तसं तिने दचकून डोळ्यांची उघडझाप केली. गाल थंडगार वाऱ्याने बर्फासारखा गार झाला होता, पण झोपेपुढे तिला जाणवलं नाही आणि आता अचानक जाग आल्यामुळे अंगात हुडहुडी भरली. जाऊन झोप, तो तिच्या केसांमध्ये हात घालून तिचे डोकं पुढे आणत कपाळावर ओठ टेकवत म्हणाला. ती डोळे बंद करून त्याच्या कुशीत शिरली. आता उचलून घेणार नाही का? पायात चप्पल नाही. ती डोळे बंद करून लाजून हसत कुजबुजली. झोप आली होती आणि त्याच्या मिठीतच अजून बसायचं होतं. तो जोरात हसत जागेवरून उठून तिला उचलून घेतलं. तशी ती अजूनच लाजून त्याच्या कुशीत लपू लागली. त्याने तिला तिच्या रूमच्या स्लायडिंगजवळ सोडलं. ती पळतच आतमध्ये जाऊन स्लायडिंग लावून त्याच्याकडे एक नजर बघते आणि पडदा लावून घेते. त्याने तिला बाय केलं आणि तिथून निघून गेला, कारण अजून आपण इथे उभे राहिलं तर तिलाही झोप लागणार नाही. हसू लज्जा संमिश्र झाल्यामुळे झोप तर डोळ्यातून उडाली होती. ह्या कुशीवरून त्या कुशीवर असंच विचार करता करता झोप लागली, पण जास्त वेळ तिला झोप लागलीच नाही. नवीन जागा, त्यात मनात सारखंच एकच लवकर उठायचं हा विचार करतच सकाळी 5:30-6ला तिला जाग आली. डोळ्यात झोप होती पण लवकर आवरायचं सुद्धा होतं. तिने एक नजर मंजिरीकडे पाहिलं तर ती निवांतच साखर झोपेत होती. मग ती उठून अंघोळ वगैरे करून आवरून बाहेर आली. तिने केस पुसत स्लायडिंग ओपन केली आणि बाहेर नजर फिरवू लागली. तिला अबोलीचे झाड बघायचं होतं म्हणून त्याच्यासाठी धडपड चालू होती. थोडीशी बाहेर जाऊन बघत होती, पण ती जिथे उभी होती तिथून ते झाड दिसणं मुश्किल होतं. ती गाल फुगवून नजर फिरवत त्यांची गॅलरी कुठं आहे तो विचार करत होती. पण आता सकाळी सगळंच एकसारखं दिसल्यामुळे गोंधळून गेली होती. बंगला खूपच मोठा असल्यामुळे अजून तरी तिच्या लक्षात आलं नव्हतं. तिच्यासाठी अजून तो बंगला भूलभुलैयासारखाच वाटत होता. मग तिने नाद सोडून दिला. समोरचा निसर्गाचं सौंदर्य बघता ती तिथल्या चेअरवर बसली. पाऊस ओसरून समोरचं वातावरण प्रसन्नमय झालं होतं. आजची सकाळ तिच्यासाठी खूप स्पेशल वाटत होती. आज खऱ्या अर्थाने तिच्या नवीन आयुष्याला सुरुवात होणार होती. असा विचार करूनच डोळ्यात होती नव्हती झोपसुद्धा नाहीशी झाली होती. ओठांवर गोड हसू पसरलं होतं. केस वाळवत असताना तिचं लक्ष मोबाईलकडे गेलं आणि लगेच मीराला फोन लावायची इच्छा झाली. तिने मोबाईल घेतला आणि व्हिडिओ कॉल लावला. व्हिडिओ कॉल लावल्यावर हृदयात एक वेगळं कंपन होत होतं. एक दिवस ती तिच्या आईवडिलांपासून वेगळी राहिली होती. आधीचे दिवस वेगळे होते आणि आत्ताचा दिवस वेगळा. लगेच जाणवलं होतं. कंठ जड झाला होता. ऋषीने कॉल रिसीव्ह केला. तो दिसला तसं तिचं मन अगदीच भरून आलं. प्रेमाने आपल्या भावाला एकटक बघू लागली. गुड मॉर्निंग ताई, किती छान दिसते. पूजा झाली का अजून सुरुवात व्हायची आहे? ऋषी तिला बघूनच खुश झाला होता. ती गेल्यापासून तिची आठवण येत होती. कालपासून मन आणि खळखळणारा त्यांचा वाडा पूर्ण उदास वाटत होता, पण आज तिला बघून मन लगेच आनंदाने उड्या मारू लागलं होतं. काल तिला स्वतःहून कॉल करायची इच्छा झाली होती, पण ती बिझी असणार म्हणून कसं बसं सगळ्यांनी त्यांच्या मनावर कंट्रोल ठेवलं होतं. पण आता तिने स्वतःहूनच वेळ काढून आपल्याला कॉल केला हा विचारही त्याला सुखावून जात होता. गुड मॉर्निंग. अजून पूजा झाली नाही, थोड्या वेळात सुरुवात होईल. आई कुठे आहे आणि तुम्ही किती वाजता निघणार आहात? लेकीचं भाबडं मन फक्त आईवडिलांना बघण्यासाठी भेटण्यासाठी लगेच जीव आतुर झाला होता. थांब, इथेच आहे आई बाबा. ऋषी फोन बाजूला करत दोघांना एक्सायटेड होऊन हाक मारत म्हणाला. मीरा आणि बळवंतराव किचनमध्ये बसूनच होते. मीराने चुलीवर चहा टाकला होता आणि बळवंतराव हातात एक कागद घेऊन कसला तरी हिशोब बघत चुलीच्या गरम वाफेपुढे थांबले होते. बाहेर जोरात पाऊस पडत होता, त्यामुळे चुलीची गरम वाफेमुळे बरं वाटत होतं. ऋषीच्या आवाजाने दोघेजण त्याच्याकडे बघू लागले. त्याने दोघांसमोर त्याचा मोबाईल धरला आणि दोघांनी एकसाथ मोबाईलमध्ये नजर टाकली.
कालपासून दोघांचाही चेहरा उतरला होता, पण आता आपल्या लेकीला समोर बघून दोघांच्याही चेहऱ्यावर मोठीच्या मोठी स्माईल पसरली होती. अगं बाया, अहो माझी तायडी किती सुंदर दिसते. ताई तिकडं कोणाला तरी नजर काढायला लाव. मीरा दोन्ही हात मोबाईलवरून फिरवत स्वतःच्या कपाळाला लावत हसत म्हणाली. तिचं नव्या नवरीचं रूप बघून मनाला एक वेगळं समाधान झालं होतं. त्याच्यामुळे डोळ्यात आनंद अश्रू दाटून आले होते. लेकीशिवाय तिला अजिबात करमत नव्हतं. तसं अवंतीने लाजून नजर खाली घेतली. डोळेही तिच्या आनंदाने भरले होते, पण ओठांवर गोड लज्जा मिश्रित हसू होतं. दोघेही एकमेकांकडे हसून बघू लागले. अशीच हसत जा, बळवंतराव गडगडाटी हसत म्हणाले. आई बाबा, तुम्ही कधी निघणार आहात? रात्री कार्यक्रम आहे, माहीत आहे ना? अवंती डोळ्यातलं आलेलं पाणी पुसत हसत म्हणाली. हो, सुरेखा म्हणत होती रात्री 7च्या नंतर कार्यक्रम आहे. आपण दुपारनंतर निघू. तोपर्यंत माझी कामं इथली उरकून होतात. पाहुणे पण आहेत ना अजून. बळवंतराव तिला इकडची सगळी माहिती देत म्हणाले. तसं तिनेही मान हलवली. पण इकडे मीराचा चेहरा उतरला होता. तिची ही इच्छा होती आपल्या लेकीला बघायची, पण आता मनात चलबिचल चालू होती, जायचं की नाही. थोडा वेळ बोलून तिने फोन कट केला. एवढं बोलून तिचं सगळं आवरून सुद्धा मंजिरी अजून जागी झाली नव्हती. तसं तिने कपाळावर हात मारून घेतला. मंजिरी उठ, 7 वाजत आले, अवंती थोडं मोठ्याने म्हणाली. मंजिरी कूस बदलून डोळे किलकिले करून तिच्याकडे बघू लागली. अगं, इथे पण एवढ्या लवकर उठायची काय गरज आहे? आज तरी थोडा आराम करायचा. मंजिरी ब्लँकेट तोंडावर घेत वैतागून म्हणाली. माणसाने लवकर उठावं, आज पूजा आहे. फार काही कामं नसली म्हणून काय झोपत काढत बसणार का? उठ लवकर, कोणीतरी येईल ना. अवंती खळखळ हसत तिचं ब्लँकेट ओढत म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर खळखळणारं हसू बघून मंजिरीला सुद्धा तिच्यासाठी खूप छान वाटत होतं. अगं, तू पूजेला बसणार आहे, मला तर झोपू दे. मंजिरी तिला चिडवत झोपायचं नाटक करत म्हणाली. एवढं छान बेड सोडायची इच्छाच होत नव्हती, अजून झोपूशीच वाटत होतं. मंजिरी, चल आता नाटक करू नको, पटकन आवरून घे. कोणीतरी आलं तर चांगलं वाटतं का? आवरून आपल्याला बाहेर जायला हवं ना. अवंती आता सिरियस होत म्हणाली. अगं, मी मज्जा करत होते, मी पटकन आवरून आले. मंजिरी ब्लँकेटची घडी घालून तिचं बॅगेतलं सामान घेऊन वॉशरूममध्ये निघून गेली. तसं अवंती गालात हसू लागली. अवंतीने तिचं आवरलं आणि मंजिरीची येण्याची वाट बघत बसली. थोड्या वेळाने अनुराधाने दरवाजा वाजवला. गुड मॉर्निंग डिअर. अनुराधाने प्रेमाने तिच्या गालावरून हात फिरवला. तिच्यासोबत 2 सर्वंट होते. त्यांनी नाश्ता आणला होता, तो टेबलावर ठेवला आणि निघून गेले. गुड मॉर्निंग आत्या. अवंती गडबडून अडखळत हसत म्हणाली. आत्या म्हणावं का मॉम म्हणावं का आई म्हणावं, जरा हा तिच्यासाठी गोंधळलेला प्रश्नच होता. त्यांनी तिला 2-3 वेळा सांगितलं होतं की मॉम किंवा आई म्हण, पण तिच्या तोंडात सारखं आत्या किंवा आई येत होतं. अनुराधा गालात हसत किंचित नकारार्थी मान हलवते. झोप नीट झाली नाही का? डोळ्यावर स्वेलिंग दिसत आहे, काही त्रास वगैरे होत नाही ना? तिचे थोडेसे डोळे सुजलेले बघून अनुराधाने काळजीने म्हणाली. हा, ते नवीन जागा असल्यामुळे लवकर झोप लागली नाही. अवंती डोळ्यांवरून हात फिरवत तिला जे सुचलं ते बोलून मोकळी झाली. या 7-8 दिवसात खूपच धावपळ झाली ना. आता पूजा झाली की जेवण करून थोडासा आराम कर, म्हणजे रात्रीच्या रिसेप्शनला फ्रेश वाटेल. तुम्ही दोघीजणी आवरून घ्या. तुझ्यासाठी चहा पाठवलेला आहे आणि मंजिरीसाठी नाश्तासुद्धा आहे. नाश्ता करून दोघीजणी बाहेर या. काय हवं असेल तर त्या लँडलाईनवरून फोन लाव. किचनमध्ये राधा आहेच. अनुराधा सगळं सांगत जाता जाता डोर ओढून घेत निघून गेली. मंजिरी तिचा आवरून आली. अवंतीचा उपवासच होता म्हणून ती चहा पित होती आणि मंजिरी नाश्ता करत होती. बरेच पाहुणे काल रात्रीच निघून गेले होते. आता फक्त घरातलेच थोडेफार पाहुणे होते. ते आता रिसेप्शन झाल्यावर जाणार होते. अमित आणि हेमा मावशींनी सांगितल्याप्रमाणे हळद उतरवणीच्या विधीची तयारी करून घेत होते. ध्रुव, रॉकी आणि सौम्या जसे अर्ध्या झोपेतून उठून येऊन तिथे असलेल्या काउचवर बसले होते. कबीर तयार होऊन नुकताच खाली आला होता. तोही सगळं बघत कन्फ्यूज होऊन सौम्याचे गाल ओढत तिच्या बाजूला जाऊन बसला. देवघरासमोर असलेल्या मोकळ्या जागेत 2 पाट मांडून रांगोळी, फुलांनी सजावट केली होती. मध्ये एक मोठं पितळेचं घंगाळ भरून पाणी ठेवलं होतं. त्यात काय आहे कळू नये म्हणून त्यामध्ये कुंकू आणि गुलाबाच्या पाकळ्या टाकून सजावट केली होती. एका बाजूला पूजेची तयारी चालू होती. मॉम, आपण यात ते रिंग शोधण्याचा गेम खेळणार आहे का? सौम्या एक्सायटेड होऊन तिच्या आईकडे बघत म्हणाली. हो, यात रिंग शोधायची आणि सुपारी सोडवायची हातातून. हेमा तिला दाखवत म्हणाले.
आणि मग जो जिंकेल त्याचं सगळं ऐकावं लागतं. सौम्या कबीरकडे बघत हसत म्हणाली. जो जिंकेल त्याचा विष पूर्ण होतात. हेमा तिच्या भोळ्या प्रश्नांवर गालातल्या गालात हसत म्हणाली. कबीरचं त्यांच्या बोलण्याकडे काही लक्ष नव्हतं. त्याचं सगळं लक्ष फक्त लिव्हिंग एरियाकडेच होतं. कधी त्याची अबोली समोरून येते असं झालेलं. विचार करता करता ती खरंच समोरून येताना दिसली. होती नव्हती सगळी झोप क्षणात नाहीशी झाली. डार्क ऑरेंज हिरव्या काठाची रेशमी साडी, समोरचे केस क्लचरने मागे बांधले होते. थोडासा मेकअप करून केसांमध्ये गजरे माळले होते. मंजिरीशी बोलताना चेहऱ्यावर गोड स्माईल होती. निरागस आणि एकदम क्यूट वाटत होती. कालपासून तिला असं साडीमध्ये बघूनच त्याची विकेट पडली होती. अवंतीला आलेलं बघून अनुराधा जागेवरून उठली आणि तिला घेऊन देवघरात गेली. तिच्या हाताने दिवा लावून घेतला. कबीरसुद्धा तिच्या जवळ जाऊन उभा राहिला. तो जवळ आल्याने तिने लगेच अंग चोरून घेतलं. हे असं बेधडक सगळ्यांसमोर येऊन उभं राहणं, अजून अशा गोष्टी आचरणात आणण्यासाठी तिला थोडीशी हिंमत हवी होती. पण तो काही तिला सुचूच देत नव्हता. लग्न झाल्यापासून सावलीसारखा तिच्या मागे मागेच फिरत होता. आम्ही पण आहोत इथे. तुझी बायको कुठे गायब होणार नव्हती? लगेच तिच्या शेजारी जाऊन उभा राहिला. अमित हसत चिडवत म्हणाला. तसं कबीरने हसत नजर फिरवत केसांमधून हात फिरवला आणि इकडे लगेच अंगावर गोड शहारा उमटला. कावऱ्या बावऱ्या नजरेने ती लाजत खालीच बघू लागली. चला आता पटकन खेळ खेळून घ्या. गुरुजी येईल अर्धा तासात. उशीर नको व्हायला. अनुराधा दोघांकडे हसत म्हणाली. चला बसा पटकन, गेम चालू करूया. मावशी दोघांकडे बघत दोघांना पाटावर बसण्याचा इशारा करत म्हणाली. तसं दोघेजण खालच्या पाटावर बसले. आता बघूयात कोण जिंकते आणि कोण कोणाला मुठीत ठेवते. हेमा कुचकं हसत पण चेहऱ्यावर छान एक्सप्रेशन आणत म्हणाली. मी अंगठी या पाण्यात टाकणार आणि जो आधी शोधेन तो हे गेम जिंकेल. असं 3 वेळा करणार. जो एकापेक्षा जास्त वेळ शोधेल तो विनर असेल. त्यांचं काय ते दुसऱ्याने ऐकायचं. पण अजून एक चान्स आहे हरणाऱ्याला. जो जिंकला त्याच्या मुठीतून सुपारी सोडवायची, तेही एकाच हाताने. मावशी दोघांना समोरासमोर बसून एक एक गेम्सचे रूल्स सांगत म्हणाली. कबीर कानात तेल ओतून गेम्स ऐकत होता. अवंतीला तर माहीतच होतं. अमितच्या वेळेसुद्धा असे गेम खेळलेले त्याला आठवत होते. पण त्याचं काही त्या गेमकडे लक्ष नव्हतं. फक्त एका जागी बसून त्याच्या मोबाईलमध्ये गुंग होता. पण आता स्वतःची वेळ असल्यामुळे खूपच मन लावून मावशीचं बोलणं ऐकत होता. मम्मा, मग जो सुपारी काढेल तो पूर्ण गेम जिंकेल का? सौम्या काहीतरी नवीन ऐकत होती म्हणून क्युरियस होऊन तिच्या आईला विचारू लागली. येस, तो गेम जिंकेल. अमित नाक ओढत हसत म्हणाला. लेट स्टार्ट नाऊ. ध्रुव एक्सायटेड होऊन त्याच्या दोघांच्या समोर उभा राहून म्हणाला. अमितने त्यात काही कॉईन्स आधीच टाकले होते आणि सगळ्यांसमोर अंगठी फिरवून त्या पाण्यात टाकली. त्या दोघांनी सुद्धा एकत्रच पटकन हात घातले. तसेच सगळे एक्सायटेड होऊन दोघांच्या हाताला बघू लागले. आणि पाण्यात जसा दोघांचा हात गेला तसा कबीरने तिच्या हाताला स्पर्श केला आणि त्याच्या हाताचा स्पर्श होताच तिच्या हाताला करंट लागल्यासारखं फील झालं. तिने आमंढागिळ्या चेहऱ्यावरचं हसू त्याच्या हातापासून बाजूला अंगठी शोधू लागली आणि त्याची नजर फक्त तिच्या चेहऱ्याकडेच होती. तिला जाणवत होतं त्याच्यामुळे मानेवर कानात गुदगुल्या होऊ लागल्या होत्या. चोरून हळूच एकदा अवंतीने त्याच्याकडे पाहिलं, पण त्याची नशेली नजर बघून घाबरून पटकन तिने नजर खाली घेतली. हृदयाची धडधड कित्येक पटीने क्षणात वाढली. चेहऱ्यावरचे हसू लपवण्याचा प्रयत्न ती करत होती, पण ते जास्तच वाढत चाललं होतं. ती आत्ता ताठ होऊन बसत अंगठी शोधण्याचा प्रयत्न करत होती, पण हाताला कॉईन्स किंवा सुपारीच लागत होती. त्याच्यामुळे थोडीशी वैतागली होती. त्याचं तर शोधणं कमी आणि तिच्या हाताला स्पर्श करण्याचा गेम चालू होता. त्यामुळे तिच्या पोटात फुलपाखरूच उडत होते. मनातल्या मनात त्याचा रागसुद्धा येत होता. सगळ्यांसमोर त्याचं हे काय चालू होतं? कबीर, अरे पूजा झाली ना, अवंतीला रूममध्येच घेऊन जा आणि तिचा हात काय तिला मिठीत लपून घे, पण आत्ता पहिले अंगठी शोध. मावशी त्याला चिडवत म्हणाला. तसं सगळेजण जोरजोरात हसू लागले. कबीर पण ओठ दाबून हसला. अवंती तिचा दुसरा हात चेहऱ्यावर ठेवत तिचं गोड हसू लपवू लागली. कबीरच्या हाताला अंगठी लागली. त्याने हळूच उचलून दाखवली. तसं सगळेजण जोरजोरात कल्ला करत ओरडू लागले. अवंतीचीही नजर त्याच्या हाताकडे गेली. तिचा किंचित चेहरा उतरला ना. इतका वेळ तिचा हात धरत होता आणि आत्ता सापडली तर तिला द्यायचा ना. तो भुवया उंचावत तिला बघू लागला. पाण्यात हात गेल्या गेल्या त्याच्या हाताला अंगठी लागली होती, पण मुद्दामून तिला त्रास द्यायचा म्हणून आत्तापर्यंत तिच्या हाताला स्पर्श करत हातातच अंगठी धरून गेम खेळत होता आणि ती बिचारी पाण्यातच अंगठी शोधत होती. आगाऊ कुठली, ती मनातल्या मनात बडबड
करत बारीक डोळे करून गाल फुगवून बघू लागली. आता पुढचे 2 गेम तरी आपण जिंकावा असा विचार करत ती नाक फुगवून त्याच्याकडे बघत होती. तोही एका बाजूने गालात हसत तिच्याकडे एकटक बघत होता. अगेन स्टार्ट. अमितने पुन्हा अंगठी टाकली. पटकन दोघांनी लगेच पाण्यात हात घातले. अवंतीचं सगळं लक्ष फक्त अंगठी शोधण्यात होतं, पण यावेळी सुद्धा कॉईन हाताला लागत होते. कबीर फक्त अंगठी शोधण्याची ॲक्टिंग करत होता. थोडा वेळ शोधून तिच्या हाताला अंगठी लागली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर हसू पसरलं आणि कबीरने पटकन तिचा हात पकडला. ती गडबडून डोळे मोठे करून त्याच्याकडे बघू लागली. सगळ्यांचं लक्ष त्यांच्यावरच होतं म्हणून ती काही बोलू शकत नव्हती, त्या चेहऱ्यावर राग दाखवू शकत होती. तिने हलकेच हात सोडवण्याचा प्रयत्न केला, पण त्याची पकड चांगलीच मजबूत होती, त्यामुळे तिला हात सोडवता येत नव्हता. तिने आणखी जोर लावण्याचा प्रयत्न केला, तेवढ्यात कबीरने तिचा हात सोडला. हात सोडल्याने पटकन तिचा हात मागे आला आणि थोडं पाणी तिच्या अंगावर उडालं. अनुराधा त्याची मस्ती बघून त्याच्या पाठीवर हळूच फटका मारत ओरडत म्हणाली आणि ती कपाळावर किंचित आठ्या पाडून त्याच्याकडे बघू लागली. त्याचा नटकट खोड्या बघून सगळेजण जोरजोरात हसू लागले. कबीर, अशी चिटिंग करायची नाही हं. ती जिंकत आहे तर तिचा हात धरून ठेवणार का? मावशी खोटं खोटं ओरडत तिच्या अंगावर पडलेलं पाणी तिथल्या नॅपकिनने पुसत म्हणाला. हो, अशी चिटिंग चालणार नाही हं. मी परत अंगठी टाकतोय, हे लास्ट आता. अमित तिच्या हातातून अंगठी घेत म्हणाला. तसे सगळे उत्सुकतेने बघू लागले. अमितने अंगठी पुन्हा पाण्यात टाकली. अवंतीने पटकन पाण्यात हात टाकला. आत्ता तर जिंकायचंच होतं. कबीर डोळे मोठे करून तिच्या आक्रमक वृत्तीला बघून हसू लागला. आत्ता कुठे त्याची अशी हट्टी अवंती त्याला दिसून येत होती. जिंकायचं म्हणजे जिंकायचं, जणू तिने धोरण स्वीकारलं होतं हे तिच्या चेहऱ्यावरून दिसून येत होतं. त्याच्यासमोर झुकायला बिलकुल आवडत नव्हतं. कबीरने पाण्यात हात घातला आणि बिलकुल फिरवला नाही. तिलाही जिंकताना त्याला बघायचं होतं. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आता त्याला काही केला बघायचाच होता. तिने अंगठी शोधून पटकन तिचा हात पाण्याच्या बाहेर काढला. हे बघा, मला सापडली, मी जिंकले ना. ती हसत सगळ्यांना अंगठी दाखवू लागली. छोटासा जीव खूप मोठा झाल्यासारखा वाटला होता. चेहऱ्यावर नेहमीसारखं निरागस हसू पसरलं होतं. तिचं खुदकन हसणं डोळ्यांना खूपच सुखावून गेलं होतं. हो हो, तू जिंकली, अमित हसत म्हणाला. नाही नाही, अजून एक चान्स आहे, मावशी हसत म्हणाली. तसं अवंतीच्या लक्षात आलं. आता ही सुपारी हातातून सोडवायची. अमित, 3 मिनिटांचा टायमर लाव. अवंती, तुझ्या हातात घट्ट पकडून ठेव. 3 मिनिट तरी तुझ्या हातात सुपारी राहिली पाहिजे. त्याच्या आधी जर त्याने तुझ्या हातातून सुपारी काढली तर तो जिंकेल. मावशी तिला गेमचा रूल समजावत म्हणाली. तसं तिने तिच्या हातात शक्य होईल तेवढी जोरात सुपारी घट्ट पकडली होती. आत्तापर्यंत थोडी तिला लज्जा वाटत होती, पण हे गेम खेळताना जणू तिच्या अंगात जोश आला होता. तिने इतका हात घट्ट पकडला होता, पण त्याचा काही फरक पडला नाही. कबीरने पुढच्याच सेकंदाला तिच्या मुठीला जोर लावत सुपारीच बाहेर काढली. ती लटक्या रागात गाल फुगवून त्याच्याकडे बघू लागली आणि तोही एक भोवाया उंचावर तिच्याकडे हसून बघू लागला. त्याच्या पुढे इथे आपला जोर टिकला नाही, म्हणून अवंतीला आता स्वतःवरच हसू येऊ लागलं. ती मान खाली घालून हसू लागली. कबीर, तू पकड. हेमा त्याच्या हातात सुपारी देत त्याचा हात घट्ट पकडत म्हणाली. त्याने तिच्याकडे पाहतच सुपारी हातात घट्ट पकडली. तसं अवंतीने दोन्ही हातांनी तिचा जोर वाढवला आणि त्याने अजूनच त्याची मूठ घट्ट पकडून ठेवली. ती त्याची मूठ उघडण्याचा खूप प्रयत्न करत होती. बाकीची सगळी तिला चिडवत होते. त्याच्यामुळे आता ती वैतागून एक नजर त्याच्याकडे बघत त्याच्या घट्ट मुठीला दोन्ही हातांनी जोर लावत उघडण्याचा प्रयत्न करत होती. पण काय राहिले फक्त 10 सेकंड आणि सगळेजण आता 10 सेकंड काउंट करू लागले. तिने खूप प्रयत्न करून सुद्धा 3 मिनिटात सुपारी सोडवू शकली नाही. ऐक, दादा जिंकला. वहिनी, आता दादा जे म्हणेल तेच तुला करावं लागेल, सौम्या जोरजोरात ओरडत हसत म्हणाली. अवंतीने त्याचा हात ढकलून देत ओठांचा चंबू करून त्याच्या हाताकडे बघू लागली. सगळेजण त्यांचा मोमेंट एन्जॉय करत बघत होते. आता उठा पटकन, काकां सोडून घ्या आणि पूजेला बसा, अनुराधा ओरडत म्हणाली. कारण मुलांचा गोंधळ वाढत चालला होता आणि त्यात पंडित पण येऊन बसले होते. पूजेचा मुहूर्त झाला होता. दोघांनी एकमेकांच्या हातातलं काकण सोडवलं आणि पूजेच्या ठिकाणी असलेल्या 2 पाटावर येऊन बसले. तिने खांद्यावरून व्यवस्थित पदर घेतला आणि दोन्ही हात जोडून समोर देवाकडे बघून आपल्या सुखी जीवनासाठी प्रार्थना करू लागली. त्याने तिला प्रेमाने पाहून देवासमोर हात जोडले. पहिल्यांदाच मनापासून त्याने देवाचे आभार मानले असतील हे त्याला स्वतःलाही जाणवत होतं. झोप आली का? त्याची नजर तिच्यावर पडली म्हणून तो तिच्याकडे थोडासा झुकून कानात कुजबुजला. ती हळुवारपणे डोळे मिटण्याचा प्रयत्न करत पुन्हा डोळे उघडून समोर बघत होती.
नाही, ती तोंडावर हात ठेवून आळस देत म्हणाली. आता खरंच तिच्या शरीराला झोपेची गरज आहे हे तिला जाणवत होतं. दुपारी झोपून घे, रात्री बिलकुल झोपायचं नाही. आजपासून माझे हुकूम ऐकायचे. गेम मी जिंकलो आहे. तो पुन्हा तिच्या कानात येऊन कुजबुजला. त्याचे शब्द कानात शिरताच तिचे डोळे जास्तच ताठ झाले. तिने पटकन मान फिरून त्याच्याकडे पाहिलं तर तो ओठांचा कोपरा उंचावत खट्याळपणे हसत समोर बघत होता. तिने गडबडून पुन्हा पुढे पाहिलं. भीतियुक्त लज्जा चेहऱ्यावर पसरू लागली होती. थोड्या वेळातच पूजा संपन्न झाली. दोघांनी सगळ्या मोठ्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांच्या कुलदेवीच्या पाया पडायला निघून गेले. 1-1.5 तासात दोघे देवीच्या पाया पडून पुन्हा घरी आले. आल्यावर दोघे एकत्रच जेवायला बसले. मंजिरीसुद्धा जेवण करून तिच्या घरी जाणार होती. संध्याकाळी रिसेप्शनलाच येणार होती. अनुराधा तिला थांबण्याचा प्रयत्न करत होती, पण मंजिरीलासुद्धा आता थोडं ऑकवर्ड वाटत होतं. कारण पूजा झाल्यापासून 1 मिनिटसुद्धा कबीरने अवंतीला एकटं सोडलं नव्हतं. मग आता आपण थांबून काय उपयोग, असं मंजिरीला वाटलं. तर हा भाग खूप मस्त होता. तर फायनली आता आपल्या कबीर आणि अवंतीची पूजा देखील झालेली आहे आणि पुढच्या भागात आपण बघणार आहोत कबीर आणि अवंतीचे रिसेप्शन. तर पुढचा भाग मिस होऊ नये यासाठी नक्कीच चॅनलला लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ खालील छान छान कमेंट्स देखील करा. भेटूया लवकरच पुढील भागात. धन्यवाद.